अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे नाथ संप्रदायाचा दत्त संप्रदायाशी निकटचा संबंध कसा ते पाहूया. नाथ दीक्षा कशी घेतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नाथांचे मूळ गुरु आदिनाथ म्हणजे शिव असून यांचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्ट्या जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यामध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायाकरता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरु दत्तात्रेयामुळे या दोन्ही संप्रदायामध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणून नाथमत, अवधूत मत, अवधूत संप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावांनी देखील ओळखला गेला आहे. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्याचे नाव घ्यावे लागेल. या दोहोंचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयाशी संबंधित अनेक कथाही जनमानसात प्रचलित आहेत. मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या मासळी आईच्या पोटात असतानाच शिवपार्वती संवाद देवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त करून घेतलेले ज्ञान, गायीच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मच्छिंद्रनाथांना खावेशा वाटलेल्या वड्यांच्या करता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्र जप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत. नवनाथांच्या परंपरेमध्येच आपल्याला 84 सिद्धांचा उल्लेख सापडतो. ही 84 सिद्धांची कल्पना मूळतः वज्रयान परंपरेतील आहे. संशोधकांचे असे मत आहे की बौद्ध धर्माच्या राशांच्या काळात गोरक्षनाथांच्या प्रभावाने अनेक बौद्धानुयायी ज्यावेळी नाथपंथात सामील झाले त्यावेळी त्यांच्याकडील 84 सिद्धांची ही संकल्पना नाथांकडे रूढ झाली असावी. या सिद्धांची देखील विस्तृत नामावली उपलब्ध असून त्यापैकी 84 सिद्ध नेमके कोणते याबद्दल मितभिन्नता आढळते. ढोबळमानाने असे म्हणता येईल की नवनाथांचा संप्रदाय अनेकांनी स्वीकारून सिद्धपद प्राप्त केले. या सिद्धांकडून आणि त्यांच्या शिष्यांकडून विविध लोकांना सांप्रदायिक उपदेश मिळाला आणि यातून पुढे नाथ संप्रदायातील अनेक गुरु शिष्य परंपरांचा जन्म झाला. यातील काही परंपरांमध्ये प्रामुख्याने मंत्रतंत्र विषयक ज्ञान आहे. काही परंपरा तत्त्वज्ञान प्रधान असून त्यामध्ये योग आणि ध्यान या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रातील भक्तिमार्गातही नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्त मंडळी गुरुपदिष्ट मार्गाने नामस्कीर्तन, गुरुपूजन इत्यादीद्वारे मोक्षप्राप्ती करून घेण्याची मनीषा बाळगतात. शिवशक्ती आणि दत्तात्रेय ही नाथ संप्रदायातील महत्त्वाची दैवते होत. याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नाथांचा मार्ग अनुसरला त्यांनी प्राय आपापली दैवते हे सोबत आणली असावीत. त्यामुळेच बहुधा इतर अनेक देवतांच्या मंत्रांचा समावेश नाथ परंपरेत झाल्याचे आढळते. दुर्गा, भैरव, नरसिंह, राम, हनुमान अशा अभिजनांच्या दैवतासोबतच लोकधर्मातील म्हसोबा, वेताळ यासारख्या दैवतांचा तसेच मुस्लिम पीर आणि फकीरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नाथ परंपरेत सापडतात. ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली अगर त्यांनी मठ स्थापिले ती ठिकाणे नाथांची तीर्थक्षेत्रे असून नाथ परंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात. त्र्यंबकेश्वर, द्वारका, पुष्कर, रामेश्वर, हिंगळजा, गिरनार, गोरखपूर, पैठण अशी असंख्य ठिकाणे नाथांशी संबंधित असल्याचे प्रसिद्ध आहे. नाथ परंपरेमध्ये एकूण 12 पंथ विद्यमान असून त्यातील काही आदिनाथाने प्रवर्तित केले तर काही गोरक्षनाथांनी अशी मान्यता आहे. इतर नावे योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरु संप्रदाय. नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो.
आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव मिळाले असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडता येतो. नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ उर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून याचा उगम सुमारे 8व्या ते 12व्या शतकात आदिनाथ परमेश्वर शिव यांच्यापासून झाला अशी यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्धावस्था प्राप्त करणे हे या पंथाचे ध्येय आहे. 9व्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी या संप्रदायाला नावारूपाला आणले. नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला याबद्दल मतभेद आहेत. या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड ब्रह्मांडाचा आधार होय. ही भूमिका नाथांचे नवनाथ कोण याविषयी अभ्यासकात एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्धी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानेश्वरांचे नाथपंथांशी संबंध होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथांचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथांचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्यांचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाचा रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकांचा शिलालेख सापडला आहे. उगमस्थान त्र्यंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे पहिले स्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी नवनाथांना व 64 सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे. अनुपम शिळा महत्त्व ब्रह्मगिरीवरील कौलगिरीच्या पोटाला अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथांची धारणा कशी एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात 60,000 ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरु गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्यावेळी त्यांनी हर हर गंगे अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही गोदावरी आहे, तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? त्यावेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्यावेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात? तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथ संप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहिल्या गौतमी संगम म्हणतात त्यालाच नाथ संप्रदायाचे साधू गंगा गौतमीचा संगम मानतात. नागपंचमीचे महत्त्व दर 12 वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच गंगा गौतमी म्हणजेच अहिल्या गौतमी संगमावर स्नान करतात. 60,000 ऋषींच्या विनंतीवरून गुरु गोरक्षनाथांनी त्यांना तेथे उपदेश देण्याचे मान्य केले होते. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरु गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जशाचा तसा 9 जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून 84 जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व 84 सिद्धांना या शिळेवर गुरु गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा असे म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.